मस्तपैकी असा हा आलू पराठा तयार झालेला आहे, गुबगुबीत असा। ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 10 पिठाचे गोळे होतील इथपर्यंत घेतलेला आहे। 5 टेबलस्पून चण्याचं पीठ घातलेलं, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल, थोडं थोडं पाणी घालून गव्हाचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। चमचाभर थोडंसं तेल घालायचं आहे। 5 बटाटे 5 शिट्ट्या केलेल्या आहे। स्लायडरचा झारा आहे, त्याने मी बटाटा 1 चमचा, आलं 1 इंच आणि 4 हिरव्या मिरच्या खलबत्त्याने ठेचलेल्या आहेत। कसुरी मेथी हाताने थोडीशी क्रश करायची आणि कोथिंबीर, पाव कप जिरं 1 चमचा, बडीशेपची पूड आहे 1 छोटा चमचा म्हणजे 1 टीस्पून, हाफ टीस्पून टोटल 1 टीस्पून धना पावडर, हाफ टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ। तर आपला सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचा आहे। सारण तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया। कणकेचा एक गोळा घेते आणि चपाती आपण लाटून घेतो तसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे, फुटू नये त्यामुळे आपल्याला तूप घालायचं आहे। आपल्याला शिवरायचं आहे हे सारण पराठ्याचं, आपल्याला लॉक करायचं आहे। जसं आपण मोमोज, मोदक कसे फोल्ड करतो, एक्सेस पीठ आपल्याला हे काढून आणि हे आपल्याला पीठ लॉक करायचं आहे। त्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे। आपल्या सगळीकडून हे सारण प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या हाताने आपलं स्टफिंग बाहेर निघालं नाही पाहिजे, म्हणून अगदी हलक्या हाताने पराठ्याचं सारण एकदम सगळीकडे लागले आहे। चपातीचा तवा चांगला तापलेला आहे, वरून आपल्याला तूप किंवा तेल लावायचं आहे। लाटलेला पराठा घालायचा आहे। गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि 15 सेकंद आपल्याला पराठा हा पलटून घ्यायचा आहे। त्या साईडला बबल्स आलेले आहे। आता आपण हा पराठा अगदी सावकाश पलटून घ्यायचा आहे। आता खालची बाजू चांगली शेकू दे, त्यासाठी आपल्याला तूप घालायचं आहे। आलू पराठा आहे तर तूप पाहिजेच। पलटून घेऊया। बघू शकता सगळीकडून हा पराठा शेकला गेलेला आहे। परत आपल्याला तूप घालायचं आहे, वरून सुद्धा भरभरून असं तूप किंवा तेल वापरा आणि सगळीकडून असं प्रेस कर। असा आपला आलू पराठा आपला तयार झालेला आहे। पराठ्याचं जे स्टफिंग आहे एकदम भरभरून असं भरलेलं आहे, त्याने कुठूनही पराठा फुटलेला नाही आहे आणि सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या एकदम नीट पहा व्हिडिओ आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील। तर व्हिडिओ आवडल्यास तर माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन